महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। गुजरात से गोवा की ओर टेम्पो जाने वाला है, ऐसी सूचना साकरी पुलिस को मिली थी। पुलिस ने मस्ती गांव में जाल बिछाकर टेम्पो को रोक दिया था। इस टेम्पो में नकली शराब की पेटियां थी। पुलिस ने इन बक्सों को भी जब्त कर लिया है। इसे लेकर अपर पुलिस अधीक्षक किशोर काले ने कार्यवाही करने वाली साकरी पुलिस को इनाम देने की घोषणा की है। एक गोपनीय बातमी मिळाली होती, त्याच्यावरून API जयेश खलाने सोबतच बागुल साहेब आणि सर्व त्यांची साकरी पोलिसांची टीम यांनी त्या गोपनीय बातमीच्या आधारावरती मस्दीमध्ये कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे जयेश गुंजाळ नाव त्याचं आहे, त्याच्या घरासमोरून हा टेम्पो आणि त्याच्यासोबतच एकूण 700 पेट्या दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। याची मुद्देमालाचीच किंमत एकूण 67,20,000 रुपये आणि टेम्पो 10 लाखाचा, अशा पद्धतीने एकूण 77,20,000 रुपये किमतीची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये पुढील तपास आम्ही करत आहोत। त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे। सदरील दारू ही सध्या तरी प्राथमिक माहितीनुसार असं समजते की गोवा बनावटीची आणि तिकडे त्या ठिकाणी चाललेली होती। मात्र ही खरंच बनावट आहे काय, ही कुठं मॅन्युफॅक्चर केली गेली होती आणि याचा पुढचा डिस्ट्रीब्युशन चॅनल आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगानं पुढील तपास साकरी पोलीस करत आहेत। त्यांच्या या मोठ्या कामगिरीबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे त्या टीमला देखील त्या ठिकाणी रिवॉर्ड देण्याचे या निमित्तानं जाहीर करतो। 67 लाख रुपए की शराब और 10 लाख रुपए का टेम्पो समेत 77 लाख रुपए का माल जब्त किया गया है। आरोपियों के खिलाफ साकरी पुलिस थाने में मामला दर्ज किया गया है। महाराष्ट्र बुलेटिन के लिए प्रवीण बोरसे, साकरी। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।